तो प्यारे बच्चों, वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी session of mathematics, where today we will learn fundamental theorem of algebra. काय शिकूया आज? फंडामेंटल थ्योरम ऑफ अल्जेब्रा. क्लास 10th मध्ये पहिला चॅप्टर होता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, आणि ज्यामध्ये तुम्ही या टाइपचे सम्स सोडवलेले आहेत. हा जो फंडामेंटल थ्योरम आहे अल्जेब्राचा, तर हा थ्योरम आपण वापरतो व्हेन वी हॅव अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बेटा, सपोज ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. where a b c आर रियल नंबर्स, आणि हा जो a हा कंपल्सरी नॉन झिरो असला पाहिजे, नाही सगळी गडबड होईल, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. ओके, सो ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी तुम्ही सोल्युशन्स काय लिहिता? x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. हे तर तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. ओके, वेअर हा जो b² मायनस 4ac आहे ना बेटा, इट इज कॉल्ड एज डिस्क्रिमिनंट. काय बोलतात त्याला? डिस्क्रिमिनंट, विच इज डिनोटेड बाय डी. त्याची खासियत काय बेटा, की हा जो डिस्क्रिमिनंट डी आहे, डी इज इक्वल टू b² मायनस 4ac. बेटा, हा जो डी आहे b² मायनस 4ac, जर का समजा हा लेस दॅन 0 असला, म्हणजे निगेटिव्ह असला, लेस दॅन 0 असला, देन रूट्स आर, जे रूट्स निघतात ना तुम्हाला 2, देन रूट्स आर कॉम्प्लेक्स. तुम्ही इमॅजिनरी म्हणायचे पहा 10वीला. देन रूट्स आर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स ऑफ इच अदर असले तो. देन द रूट्स आर काय बच्चा? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स ऑफ इच अदर. जर समजा डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला, तर दे विल बी कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स ऑफ इच अदर. ओके, मग समजा एक जण p प्लस IQ असेल, p प्लस IQ असा असेल, तो आदर काय होईल बेटा? p मायनस IQ. ओके, चला नेक्स्ट. समजा हा जो डिस्क्रिमिनंट आहे, विच इज b² मायनस 4ac, याचं उत्तर आलं 0. देन रूट्स आर रियल आणि सेम किंवा इक्वल, रियल आणि सेम किंवा इक्वल वी कॅन से. ओके, समजा कधी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली, परंतु डिस्क्रिमिनंट b² मायनस 4ac हा जर का ग्रेटर दॅन 0 आला, देन रूट्स आर रियल अँड डिफरंट. क्लिअर आहे बेटा? स्क्रीनशॉट घ्यायचा. ऑन द बेसिस ऑफ दिस वी हॅव टू सॉल्व द न्यूमरिकल्स. ओके, so chalo, we have exercise, we have been solving exercise 1.2. आणि या 1.2 मध्ये आपण स्क्वेअर रूट काढायला शिकलो होतो. आता ह्या फंडामेंटल थेरम वरती एक्सरसाइज 1.2, question number 2 is solve following quadratic equations. Solve following quadratic equations. So यातला पहिला आहे बेटा 8x² plus 2x plus 1 is equal to 0. चलो सुरू करूया. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे बेटा. सो कम्पेअर विथ
बघ बर का बेटा, कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. काय भेटल रे बेटा मला? ए इज इक्वल टू बघ ना 8, बी इज इक्वल टू 2 आणि सी इज इक्वल टू काय 1. क्लिअर आहे बच्चा? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सोबत कम्पेअर करून ए बी आणि सी आले. मग आपण एकदा डिस्क्रिमिनंट काढूया का? विच इज बी स्क्वेअर मायनस 4ac. बी इज 2, बघ 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इज 8 आणि सी इज 1. 2चा स्क्वेअर आहे बच्चा 4 मायनस 4 8 हे 32. 4 मधून 32 गेले, फरक आहे 28. मोठ्या संख्येत चिन्ह दे, -28. क्लिअर आहे बेटा? डिस्क्रिमिनंट इज निगेटिव्ह. Discriminant is negative. So roots are complex conjugates of each other. Are you getting? चला मग आता रूट्स काढूया आपण. बर, आता रूट्स कसे काढायचे? x इज इक्वल टू व्हेरिएबल x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल टू, बघ बेटा, मायनस व्हॅल्यू ऑफ बी इज 2 प्लस और मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac आपण काढलाय काय डिस्क्रिमिनंट, -28 अपॉन 2 इंटू बच्चा ए किती आहे 8 इज इक्वल टू -2 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 28 कसा आहे निगेटिव्ह. तर मी तुम्हाला शिकवलंय काय करायचं बेटा, त्याला रूट ऑफ 28 इंटू रूट ऑफ -1 असं लिहायचं, खाली 8 दुने 16, बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ -1 हॅज स्पेशल इम्पॉर्टन्स विच इज -2 प्लस और मायनस. आता हे जे 28 आहे याला मी काय लिहू शकतो, 7 चौक 28, 4 इंटू 7 लिहू शकतो मी. आणि स्क्वेअर रूट ऑफ -1 आपल्याला माहिती आहे इमॅजिनरी युनिट आहे हा, भागिले 16 विच इज इक्वल टू -2 प्लस और मायनस √4 बाहेर झाला 2 अंडर रूट 7 आई आणि हा अपॉन 16. आता हा जो खालचा 16 आहे हा दोन्ही ठिकाणी डिवाइड करा, मग काय होईल बेटा, -2 अपॉन 16 प्लस और मायनस 2 रूट 7 अपॉन 16 आहे. म्हणजेच माय x इज इक्वल टू -1/8 प्लस और मायनस √7 अपॉन 8 आहे. स्क्रीनशॉट घ्या. So in this way we have to solve the sums on fundamental theorem of algebra. Clear है बेटा? चला स्क्रीनशॉट घ्या. चलो let's move on to one another sum. Second मधलं let's take fourth one. x square minus 4x plus 13 is equal to 0. चला तर परत एकदा कम्पेअर विथ, कोणासोबत कम्पेअर करायचं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर बच्चा ए विल बी 1, बघ ना एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. बी एक्स बघ ना एक्सचा कोएफिशिएंट -4 आहे, सो बी इज -4. सी इज 13 जो कॉन्स्टंट आहे. मग डिस्क्रिमिनंट काढू एकदा आपण. डिस्क्रिमिनंट काय बेटा, बी स्क्वेअर मायनस 4ac, बी किती आहे -4 चा स्क्वेअर -4 इंटू ए इज 1 इंटू सी इज 13, -4 चा स्क्वेअर आला 16 मायनस 13 चौक 52. आता 52 मधून 16 गेले, हाऊ मच इज द डिफरन्स बेटा, 50 40, सो 36. ऍग्री? आता x इज इक्वल टू
काय फॉर्म्युला बेटा? मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac 2a. मग आता बघ, बी इज -4, सो मायनस बी काय होईल बेटा? +4 प्लस ऑर मायनस अंडर रूट. बघा हे बघ, मायनस बी, बी काय -4, सो निगेटिव्ह बी काय झाला? +4 प्लस ऑर मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती बेटा? -36 आणि अपॉन 2 इंटू ए किती आहे? 1 इज इक्वल टू 4 प्लस ऑर मायनस. आता हा जो रूट -36 आहे, याला कसं लिहायचं? रूट ऑफ 36 रूट ऑफ -1 अपॉन 2 इज इक्वल टू 4 प्लस ऑर मायनस 36 चा स्क्वेअर रूट किती आहे? 6, सो 6i अपॉन 2. त्या दोनला दोन ठिकाणी घ्या, 4 च्या खाली घ्या 2 प्लस ऑर मायनस 6i अपॉन 2. सिम्प्लिफाय करा, 2 2 4, सो 2 प्लस ऑर मायनस 3i. टेक द स्क्रीनशॉट. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 घेऊ आपण. ह्या चॅप्टर मध्ये मॅक्झिमम प्रॅक्टिस आपल्याला क्लास 10th ची रिव्हिजन आहे. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. या टाईपचाच आहे. त्यातला फर्स्ट आहे बेटा, x² + 3ix + 10 इज इक्वल टू 0. चलो कंपेअर करणार बेटा आपण. कंपेअर विथ कोणासोबत कंपेअर करणार? ax² + bx + c = 0. मग आता a सांगा x² चा कोएफिशियंट बघ 1, b सांगा x चा कोएफिशियंट विच इज 3i. नीट लक्ष द्या, x चा कोएफिशियंट 3i आणि c इज द कॉन्स्टंट विच इज 10. मग डिस्क्रिमिनंट काढूया, b² - 4ac. b किती आहे बच्चा? 3i चा स्क्वेअर -4 इंटू a, c इज 10. मग आता बघ, 3i चा स्क्वेअर 3 चा 9, i चा i² वजा 4 × 1 × 10 किती झाले बच्चा? 40. आता बघ, i² ची व्हॅल्यू -1. नाही का आलं? प्लीज रिमेंबर, व्हॅल्यू ऑफ i इज रूट -1. व्हॅल्यू ऑफ i² काय होईल बेटा? -1. डोंट फॉरगेट. सो हे काय झालं? -9 -40 झाले बच्चा, -49. ठीक आहे, चला आता आपल्याला आन्सर माहिती आहे. x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a इज इक्वल टू b आहे 3i. सो कॅन आय राईट हिअर -3i प्लस ऑर मायनस रूट मध्ये ही व्हॅल्यू टाकून देऊ आपण अपॉन 2 इंटू व्हॅल्यू ऑफ a इज 1 -3i प्लस ऑर मायनस कसं लिहायचं त्याला? स्क्वेअर रूट ऑफ 49 स्क्वेअर रूट ऑफ -1 भागिले 2, सो -3i प्लस ऑर मायनस 7i अपॉन 2 इज इक्वल टू -3/2i. हे काय 2 भागिले घेतला प्लस ऑर मायनस 7/2i. चला स्क्रीनशॉट घ्या. आहे की नाही? व्हेरी इझी. चला यातला अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट सम घेऊ आपण, फोर्थ वन. फोर्थ इज व्हेरी इंटरेस्टिंग. इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस ओनली. मधले दोन तुम्ही होमवर्कला करा. फोर्थ सेइंग ix² -4x -4i is equal to 0.
बेटा आता लक्ष दे, इथे आय विल मेक युअर कन्फ्युजन. सो बेटा ह्या टिपिकल सब मध्ये मला काय करावं लागेल, आय स्क्वेअर इज -1चा वापर करावा लागेल मला. आलं लक्षात? सो आय विल मल्टिप्लाय थ्रोड बाय आय, जेणेकरून आय स्क्वेअर विल बी -1 आणि x स्क्वेअरचा कोएफिशियंट -1 भेटेल. कळलं? सो मल्टिप्लाय थ्रू बाय आय. इथून तिथून आय ने गुणूया. आता पहिली टर्म होईल आय इंटू आय, आय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वजा 4xi वजा 4i इंटू आय स्क्वेअर इक्वल टू 0. आय रिपीट, प्रत्येकाला आय ने गुणलं. बघा आता आय इंटू आय स्क्वेअर एक्स स्क्वेअर तसाच वजा 4xi आणि वजा 4i इंटू आय स्क्वेअर. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय बच्चा -1. सो पहिली टर्म झाली -x स्क्वेअर मायनस 4xi. आय स्क्वेअरची व्हॅल्यू एक स्टेप वाढवतो मी, इथं पण एक स्टेप वाढवतोय बघ. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. चला सिम्प्लिफाय करा. कॅन आय राईट -x स्क्वेअर बेटा -4xi मायनस ऑफ मायनस प्लस 4 इक्वल टू 0. आता तिथून मायनस ने मल्टिप्लाय करू. सो कॅन आय राईट +x स्क्वेअर प्लस 4xi मायनस 4 इक्वल टू 0. आताशी रेग्युलर क्वाड्रॅटिक सम आलं, ज्याला मी म्हणतो बच्चा कम्पेअर विथ, कोणासोबत कम्पेअर करू? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a इज 1, b इज 4i. बघ ना x चा कोएफिशियंट कोण आहे? 4i आणि c इज -4. डिस्क्रिमिनंट काढू एकदा. b स्क्वेअर -4ac, b इज 4i. सो 4i चा स्क्वेअर -4 इंटू a इंटू c, सो 1 इंटू -4. क्लिअर आहे? 4चा 16, आयचा आय स्क्वेअर मायनस ऑफ मायनस प्लस 4 4 चौक 16. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो बेटा -16 प्लस 16 डिस्क्रिमिनंट आला 0. डिस्क्रिमिनंट 0 म्हणजे काय? रूट्स आर रिअल अँड इक्वल. ठीक आहे, हा म्हणजे एकच रूट भेटत आपल्याला. सो फॉर्म्युला लिहा, x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. आता बघ -b, आपल्याकडे b किती 4 आहे, निगेटिव्ह केला झाला -4i प्लस ऑर मायनस अंडर रूट 0 अपॉन 2 इंटू इज 1 विच इज इक्वल टू, त्याचं 0 आलं. सो खाली 2 आहे, बेदुने 4, सो -2i. हे एवढं एकच रूट आलं, म्हणजेच ते रूट रिपीट झालं. क्लिअर आहे? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. And yes, today we will stop here and let's meet tomorrow. Bye bye, take care, stay home and stay happy.